न्यूज फॉरवर्ड चैनल में मैं शेख साबिर आपका स्वागत करता हूं। तभी मिलेगा अगला टप्पा। मुख्य समन्वयक ज्ञानेश चौहान ने की 63,000 शिक्षकों से अपील। अनुदानित स्कूल में अपना टप्पा बढ़ोतरी अनुदान की राह देख रहे तकरीबन 63,000 शिक्षकों से शिक्षक समन्वय संघ के मुख्य राज्य समन्वयक ज्ञानेश चौहान ने अपील करते हुए कहा कि अगर 63,000 शिक्षक अपना अगला टप्पा अनुदान चाहते हैं तो आने वाली 3 जनवरी को आजाद मैदान मुंबई में शुरू हो रहे आंदोलन में शामिल होने की जरूरत है। देखिए न्यूज फॉरवर्ड की पूरी रिपोर्ट। एका माणसाच्या त्या ताकदीमुळे घेतला, त्या सिंगीमुळे पेटला। ही क्रांती आपल्या 60,000 लोकांमध्ये का होऊ शकत नाहीये? तुम्ही पण अशीच गेले अभिमानाने सांगताय, तुम्ही रडताय याच्यापाशी आम्हाला 20 वर्ष झाली, 15 वर्ष झाले पगार नाही। पण पगार का नाहीये याचं आत्मचिंतन तुम्ही का करत नाहीये? का फक्त घरी बसून रडत बसता? पण घरी बसून रडायचं ना तर तुम्ही खरं तर त्या घरी बसणाऱ्या बांधवांनी घरीच आपल्या बायकाच्या बांगड्या घालून घेतल्या पाहिजेत। तुम्हाला जर तुमचा हक्क लागत असेल, अजूनही वेळ गेली नाही, तुम्हाला जर तुमचा हक्क लागत असेल येत्या 3 जानेवारी 2024 पासून तुम्ही कुठल्याही गोष्टीची पर्वा करू नका। सरकार आपल्याला घाबरवून, मी आता स्पष्ट करतोय, सरकार काहीतरी पत्रक काढतील, कारवाईचे पत्रक काढतील, पण तुमची ताकद वाढवा। सरकार काही करू शकत नाही। 50-100 लोक आम्ही लढल्यावर आमच्यावर तर कारवाई होणारच आहे, कारण कमी जर माप असेल तर निश्चित सरकार त्या ठिकाणी कारवाई करेल। पण तुमचा आकडा जर त्या ठिकाणी हजारामध्ये गेला ना तर सरकार त्या ठिकाणी कुठलीही कारवाई तुमच्यावर करणार नाही, उलट चर्चेची दारं खुलं करतील। पण सरकारचे जर चर्चेचे दारं खुले करायचे असेल ना तर आपली ताकद मोठी असली पाहिजे। आम्ही लढतोय, आम्ही पुढे जातोय, आम्ही करतोय म्हणजे आम्ही फार काही मोठे नेते नाही बांधवांनो, तुमच्यातले सामान्य शिक्षक आहोत, सामान्य कुटुंबातूनच त्या ठिकाणी पुढे नेतृत्व करतोय। पण लढत असताना जोपर्यंत तुमची ताकद आमच्या पाठीशी उभी राहत नाही ना तोपर्यंत या लढणाऱ्या पुढच्या सगळ्या माणसांना झिरो किंमत आहे। तुमच्या सर्व माणसांमुळे त्या ठिकाणी समोरच्या व्यक्तीला किंमत प्राप्त होईल, आपोआप त्याचं वजन त्या ठिकाणी वाढलं जातं। सरकारला त्या ठिकाणी त्या माणसासोबत चर्चा करावी लागते। ही केव्हा शक्य आहे? जेव्हा तुम्ही ताकदीने समोर येसाल तेव्हाच खऱ्या अर्थाने हे शक्य होईल। म्हणून मी महाराष्ट्रातील माझ्या सर्व समन्वयकांना जे आतापर्यंतच्या लढ्यामध्ये सहभागी होते, या सर्व प्रमुख समन्वयकांना, मी कुणाचं नाव या ठिकाणी घेणार नाही कारण हजारो समन्वयक आहेत प्रमुख काम करणारे, प्रत्येकाचं नाव घेणं मला शक्य नाही, पण माझी ह्या प्रमुख सर्व समन्वयकांना माझी नम्र विनंती आहे की आज 31 डिसेंबर आहे 2023 मध्ये आपले जर काही मतभेद झाले असतील, काही चुका झाल्या असतील, काही गोष्टींना काही खटकला असतील किंवा काही कुठली नाराजी असेल तर या सरत्या वर्षाप्रमाणेच आपण त्या सगळ्या गोष्टी विसरून जा। नवीन वर्षाचा नवीन संकल्प घेऊन येत्या 3 जानेवारीला 2024 पासून आपण मोठ्या मनाने राज्यातल्या 63-60 हजार शिक्षकांचा विषय डोळ्यासमोर ठेवून बाकी कुठल्याच गोष्टी काढू नका की परवानगीत नाव कुणाचे, कोणी परवानगी काढली, कोण नेतृत्व करतं, काही घेणं देणं बांधवांनो। जो येईल तो नेतृत्व करणार आहे, मैदानावर जो हजीर तो वजीर असणार आहे। त्यामुळे जो त्या ठिकाणी हजर राहणार आहे, जो त्या ठिकाणी संबंधित त्या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी असणार आहे ते नेतृत्व ते सगळे ते बांधव त्या ठिकाणी करणार। त्यामुळे या सर्व बांधवांना माझे हात जोडून विनंती आहे, महाराष्ट्रातील सर्व समन्वयकांना, की बांधवांनो नवीन वर्षामध्ये आपण सर्वांनी राज्यातील 60,000 शिक्षकांचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून आपण सर्वांनी एकत्र या, एक वज्रमुठ घेऊन या। कारण जोपर्यंत आपली वज्रमुठ होती ना तोपर्यंत आपल्याला 100% यश मिळत होतं, यश मिळालंही होतं आणि अनेक वेळा आपण ते यश मिळूनही दाखवलं। ती वज्रमुठ आपल्याला पुन्हा एकदा बांधायची आहे, त्याच वज्रमुठीने आपल्याला पुन्हा एकदा मैदानात उतरायचं आहे। आपल्याकडे वेळ कमी आहे, आपल्याकडे अतिशय वेळ कमी आहे, त्यामुळं सांगितलं गेलं नसेल, कुणाला मेसेज नसेल तर त्या सर्वांना माझी विनंती आहे